परंतु तसं नाही हो. आपण विरोधी पक्ष नेता आहे, मी पण त्या पदावर तिथं काम केलंय. शेवटी ही बाब गंभीरच आहे. कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली, त्याच्यावर हे FIR दर्ज केलेली आहे. त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे, का ह्यांनी असं केलं, ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल. आणि ते चित्र पुढे आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय. कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही. ही बाब गंभीरच आहे आणि तेवढ्याच गंभीरतेने सरकारने ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे. मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक 2023 यावर विचार करण्यासाठी दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार